नमस्कार मित्रांनो, मी विजय हुंबार्डेकर. आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवल येथे आणि आज ह्या आर्ट फेस्टिवलचा पहिला दिवस आहे. चला तर पाहूया या आर्ट फेस्टिवलमध्ये आतमध्ये काय काय आहे ते पाहायला आपण जाऊया. मित्रांनो, आपण आता आलो आहोत शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवल येथे. आतमध्ये आपण माझ्या पाठी पाहत असाल की शिवकालीन जहाज आहे, त्यांची ही प्रतिकृती इथे बनवलेली आहे. शिवकालीन जहाजांचे जे प्रदर्शन आहे ते आपण पाहत आहोत. नमस्कार, आपलं नाव काय? श्रवण पारकर. श्रावण पारकर. आपण हे एक्झिबिशनमध्ये काय असं हे केलेलं आहे? हे आम्ही शिवाजी महाराजांचे जे आरमार होते त्यांचं प्रदर्शन केले. हे 3 प्रकारचे आरमार आहेत आपल्याकडे. ते जे 3 आहेत ते आमच्याकडे गलबत म्हणून जे महाराजांच्या काळामध्ये जे सामान वाहून नेण्यासाठी व्हायचे, आणि हे जे 3 गुराब आणि जे पाल म्हणून जी आहे ती महाराजांच्या काळात युद्धासाठी वापर करण्यात यायचा त्यांचा. हे सर्वात मोठे जहाज असायचे. हे जहाज कोणतं आहे? पालची जातीचं जहाज आहे. पाल म्हणून एकदा बोलण्यात येतं. कोणतं? ह्याच्यामध्ये महाराजांच्या काळामध्ये सर्वात मोठी जहाज मानले जायचं, आणि ह्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 350 ते 400 सैनिकांना घ्यायची हे होते, आणि सर्वात मोठं जहाज होतं मराठा. आणि ते दुसरं आहे गुराब आहे. त्याला 3 काठी गुराब असं म्हणतात. हे गुराब पण युद्धेसाठी यूज जायचं. ह्याच्यामध्ये 120 ते 200 लोकांपर्यंत नेण्याची कॅपॅसिटी होती. आणि हे 2 काठी गुराब आहे. ह्याला मिरा म्हणून असं पण म्हणतात. आणि
हे पण युद्धेसाठी यूज होतं. आणि बाकीचे जे आहेत हे गणपत म्हणून आहे, ते आपल्याला हे कोणतं आहे? गणपत. शिवाड जहाज. हां, त्याला गणपत असं म्हणतात. हां. हे तुम्हाला गोळा धान्य वाहन हे सगळ्यासाठी या नौक्यांना यूज करायचं महाराजांनी. आणि हे सगळ्यात लहान आहे ते हे सगळे गणपत गलबतच आहेत. ह्याच्यातनं दारू गोळा वगैरे नेतो ते. गोळा धान्य सामान वगैरे महाराजांनी जी आरमाराची सुरुवात केलेली आहे ह्या वरूनच केलेली. बाकी ह्या ज्या पालवी आहेत, ह्या ज्या इंग्रजांच्या पालवी जहाज होत्या यांना महाराजांनी कैद करून मग त्याच्यावरती आपल्या राज्य केलं. आता हे जी तू जहाज ठेवलेस हे विक्रीसाठी ठेवले की कसे काय? हा, हे विक्रीसाठी नाही, हे डिस्प्लेसाठी ठेवले. आता जर तुम्हाला जर ऑर्डर वगैरे द्यायचा असेल तर मी माझा नंबर देतो, त्या नंबरवरती ऑर्डर. तुझा नंबर याच्यात सांग. माझा नंबर आहे 9867882420. माझं नाव श्रवण पानसरे. आणि तुझा व्हिजिटिंग कार्ड. व्हिजिटिंग नंबर आहे. याच्यावर तुम्ही मला मेसेज किंवा कोणता आता तुम्ही जे व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओचा मला स्क्रीनशॉट जरी पाठवला तरी आम्ही तुम्हाला त्याच्यावर एक्सप्लेन करू.